नमस्कार, मी सुनीता आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत करते। प्रत्येक ऋतूमध्ये अनेकांना त्वचेच्या काही ना काही समस्या होतच राहतात। जसा ऋतू बदलतो तशा त्वचेच्या समस्या देखील निर्माण होतात। सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांना त्वचेच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। त्वचेच्या उद्भवणाऱ्या समस्या कोणत्या, त्यावर कोणते आयुर्वेदिक उपाय केले पाहिजे आणि निखळ त्वचेसाठी कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आपला आजचा विषय आहे त्वचेचे विकार आणि आयुर्वेद। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर स्वप्नील भानुशाली। डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। डॉक्टर स्वप्नील भानुशाली यांचे टिळकनगर येथे स्वतःचा आराधना पंचकर्माचे क्लिनिक आहे। त्वचेच्या विकारासंबंधी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता। डॉक्टर, आजचा विषय आपण त्वचेच्या संबंधीच घेतलेला आहे, कारण आता पावसाळा सुद्धा सुरू आहे, त्याच्यामुळे अनेकांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं। काय सांगाल, आयुर्वेदात त्वचेसंबंधी काय सांगितलं आहे? मुळात कसं आहे, त्वचा जर बघायला गेलं तर त्वचा हा सर्वात मोठा ऑर्गन आहे शरीरातला आणि त्वचेला सर्वात जास्त रक्तपुरवठा होत असतो। आणि आयुर्वेदामध्ये त्वचेला 7 धातू जे सांगितलेत त्यापैकी रसधातूचा उपधातू असा मानलेला आहे। आणि रसधातू हा आपण घेतलेल्या आहारापासून निर्माण होत असतो। तर जितका चांगला आपला आहार असेल तितका चांगला रसधातू निर्माण होतो आणि जितका चांगला रसधातू असेल तितकी छान आणि तजेलदार त्वचा असते। तर म्हणून आहारात आपले काही चुकीच्या सवयींमुळे आहारामध्ये काही गडबड झाली तर त्याच्यामुळे पहिला दुष्टी होते ती रसधातूची दुष्टी होते आणि रसधातू दूषित झाला की मग त्वचेची दुष्टी व्हायला सुरुवात होते। मग अनेक वेगवेगळे त्वचारोग व्हायला निर्माण होतात। कोणते आहेत ते त्वचारोग? बरेचसे आहेत। म्हणजे अगदी साधं जर आपण बघितलं तर ज्याला फंगल इन्फेक्शन किंवा गचकरण किंवा रिंगवर्म आपण म्हणतो अशापासून ते अगदी सोरियासिस सारखे विकार आहेत की ज्याच्यामध्ये सबंध शरीरावर माशाच्या अंगावर जसे स्केल्स असतात, खपले असतात, तसे सबंध अंगावर यायला लागतात, त्याला सोरियासिस असं म्हणतो। त्याच प्रकारे काही न बरे होणारे लायकन प्लॅनेट सारखे विकार आहेत ते आहेत, किंवा एक्झिमा झाला, नुसती खाज येत राहणे, तर असे बरेचसे विकार होत राहतात त्याच्या। पण याची काय मूळ कारणं काय आहेत? कारण की बऱ्याच जणांना माहिती नसतं की आपल्याला शरीरावर किंवा त्वचेवर कोणतं तरी इन्फेक्शन झालेलंच असतं, पण मग त्याचं मूळ कारण काय आहे? मूळ कारण जसं म्हटलं तसं की पहिला सर्वात महत्त्वाचा त्वचेमध्ये जर डिस्टर्ब करणारा एखादा फॅक्टर असेल तर तो आहे आहार। तर आहार जर दूषित असेल, म्हणजे जास्त मसालेदार आहे, मिठाळलेले पदार्थ जास्त प्रमाणात जर खाण्यात आले किंवा शिळं अन्न जर खाण्यात आलं तर अशामुळे त्या त्वचाविकाराचा पाया रोवला जातो शरीरामध्ये आणि कालांतराने असे विकार होत राहतात। त्यापैकी काही विकार असे आहेत की जे जेनेटिक्स आहेत। म्हणजे सोरियासिस जर म्हटला, सोरियासिस हा आयुर्वेदानुसार एककुष्ठ ह्या फॅक्टरच्या खाली येतो, पण ॲलोपॅथीनुसार सोरियासिस हा ऑटोइम्यून सांगितलेला आहे। म्हणजे जसं शरीरातल्याच काही पेशी या त्वचेच्या पेशींना मारक ठरतात आणि त्याच्यामुळे हा असा विकार होत राहतो, ज्याच्यामध्ये नेहमी कशी आहे आपली जी जुनी त्वचा जाऊन नवीन त्वचा निर्माण होत असते, पण ह्यामध्ये काय वरची जुनी त्वचा जात नाही आणि खालची जी नवीन येणारी त्वचा आहे तिची भराभर वाढ व्हायला लागते आणि त्याच्यामुळे ते खवलेचे खवले निर्माण होतात। आणि तसं पाहायला गेलं तर सोरियासिसमध्ये कंडू म्हणजे खाज तितक्या प्रमाणात नसते, पण ते दिसायला खूप विक्षिप्त दिसतं। नक्कीच आपण सोरायसिसवर बोलूयाच, कारण की बऱ्याच जणांना हात सुद्धा त्रास आहे। एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊयात। मंदाराव आहेत भंडाऱ्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो मॅडम, माझ्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स आहे आणि ऑइली चेहरा आहे माझा आणि खास न पिकतात फोड। अच्छा, वय किती आहे? 37 आहे। 37 आहे, बरं। केस खूप गळतात का? कोंडा पण खूप आहे। बरं, नक्कीच तुम्हाला डॉक्टर मार्गदर्शन करतील। डॉक्टर शेवटी काय म्हणाले ते कोंडा सुद्धा आहे, म्हणूनच मी विचारलं केस गळतात का? तर बरेच वेळा ही जी प्रक्रिया करते ही दूषित झालेल्या रस आणि रक्तधातूमुळे आहे। त्यांचं वय 37 असल्या कारणाने एक विशिष्ट व्याधी सांगितलेला आहे ज्याला PCOS असं म्हणतात आजच्या याच्यामध्ये, तो स्त्रियांमध्ये होत असतो आणि त्याच्यामध्ये जे पिंपल्स वगैरे येणे फार वाढतात। तर त्यांनी जाणून घेतलं पाहिजे मासिक पाळी व्यवस्थित येते का, एक तर पिरियड्स रेग्युलर येतात का,
आई वडिलांपैकी कोणाला डायबिटीस आहे का, जर तसं असेल तर नुसतं मुरुमाची किंवा पुटकुळ्यांची चिकित्सा करून जमणार नाही, त्या व्याधीची चिकित्सा करावी लागेल. तसं जर नसेल आणि नुसत्या साध्या जर पुळ्या असतील ना, तर त्यांच्यासाठी येणारी जी नवीन पालवी असते, त्याचा अंकुर जे वटांकुर आहे ते दुधामध्ये उगाळून ते लावणे. आणि विशेष दक्षता अशी घ्यायची आहे की एकही फोड फोडायचा नाही आहे. फोड फोडला तर तिथे पुन्हा अजून स्कार राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे फोडायचं नाही. साध्या पाण्याने दिवसातून 2 ते 3 वेळा चेहरा धुवून घेणे. जे सूट होत असेल असाच साबण वापरणे, अन्यथा साबण वापरू नये, कारण साबणामध्ये पण क्षार असतात, सॉल्ट्स असतात, तर ते वापरू नये. साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. अशा पद्धतीने वटांकुर दुधामध्ये उगाळून त्याचा लेप लावावा. एक 15 ते 20 मिनिटांनी धुवून काढावा. आणि अभ्यंतर म्हणजे पोटातून घेण्यासाठी आरोग्यवर्धिनी नावाची एक टॅबलेट आहे, आरोग्यवर्धिनी वटी म्हणतात त्याला. 2-2 गोळी दिवसातून 3 वेळा. आणि एक महामंजिष्टाधी काढा आहे, तो एक 10 ml दिवसातून 3 वेळा, असं किमान महिनाभर जर घेतला तर त्यांचा चेहरा एकदम साफ होऊन जाईल. बरं, खरंच म्हणजे अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे, कारण बऱ्याच प्रेक्षकांना काही टिप्स असतात याच ज्या माहिती नसतात. जसं आता तुम्ही सांगितलं की एखादा आजार असेल, म्हणजे कोणालाही डायबिटीज असेल किंवा कोणताही आजार, तर त्याचा एकंदरीत असर आपल्या त्वचेवर पडतो का? जरूर जरूर जरूर, कारण बरेचसे विकार आहेत ज्याचा सिक्वेल म्हणजे ज्याचा उपद्रव म्हणून त्वचा विकार बघायला मिळतात. किंवा जर साधा डायबिटीज घेतलं तर डायबिटीजचे हे पेशंट आहेत, यांच्यामध्ये रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि एकंदरीतच शरीरात ओलावा वाढलेला असतो. तर डायबिटीजच्या पेशंटला वारंवार फंगल इन्फेक्शन म्हणजे गजकरण आपण ज्याला म्हणतो, तसे फंगल इन्फेक्शनचे त्रास खूप होत राहतो. किंवा जर असे रुग्ण आहेत की 40च्या वरती आहेत आणि वारंवार त्यांना असे फंगल इन्फेक्शन होतात, तर त्यांनी शुगर मात्र जरूर चेक करून घ्यावी. त्याचप्रकारे काही मेडिकेशन्स आहेत, म्हणजे जे सातत्याने घेणारे काही औषधं आहेत, उदाहरणार्थ ब्लड प्रेशर, तर ब्लड प्रेशरमध्ये वापरणारे काही औषधं आहेत, त्यांचा साईड इफेक्ट म्हणून त्वचा विकार असा होऊ शकतो. अच्छा डॉक्टर, एक प्रश्न आहे, कारण की मी तर म्हणेल आता पावसाळा सुरू आहे आणि घराघरात ही समस्या आहे. जसं पावसाळ्यात पाय आपले सारखे भिजले जातात आणि काही जंतू सुद्धा पसरले जातात, त्याच्यामुळे अंगाला खाज येते. तर मग अशा वेळी घरच्या घरी त्यांनी कोणते उपाय करावे? घरच्या घरी मुळात म्हणजे कसं की ओलाव्यापासून जितका कमीत कमी ओलावा असेल तितकं चांगलं आहे. कारण ओलावा जर आपण बघितला, जर ब्रेड तुम्ही ठेवलं तर ब्रेडवर दुसऱ्या दिवशी फंगस येतं का, कारण तो ओला असतो. तेच जर टोस्ट तुम्ही ठेवलं तर येणार नाही. तसंच शरीरातला ओलावा जर असेल, शरीरात ओलावा असेल तर हे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जास्तीत जास्त त्वचा कोरडी ठेवावी. घरातलं वातावरण पण कोरडं ठेवावं. हवा खेळती असावी. फॅनचा वापर थोडासा ठेवावा जेणेकरून कोरडेपणा येईल. काही धूपन चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितले, ज्याच्यामध्ये निंब आहे, राळ आहे, याचं धूपन करावं जेणेकरून परिसरात असणारे जे काही इन्फेक्शन आहे ते कमी होईल. नक्कीच डॉक्टर. आणि आता पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या ॲलर्जी सुद्धा होत आहेत काही जणांना, तर आपण त्याविषयी सुद्धा नक्कीच बोलूया. पुन्हा एकदा प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर. अंजली देशमुख आहेत अमरावतीहून. तुमचा प्रश्न विचारता का? माझी मुलगी 7व्या वर्गात आहे आणि हॅलो, हा बोला. हा, माझी मुलगी 7व्या वर्गात आहे आणि प्रश्न तुम्ही पुन्हा विचारा आम्हाला. हा मला विचारते. हॅलो, हा बोला. माझी मुलगी 7व्या वर्गात आहे. हा, मन सर्कल चालू झालेलं आहे. बरं. संपर्क म्हणजे आपल्याला आवाज काही तांत्रिक बिघाडामुळे आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. डॉक्टर, आपण आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. काय सांगाल, इन्फेक्शन वाढलेले आहेत पावसाळ्यात, तर असे ही धूपन चिकित्सा जरूर करून घ्यावी. तर ज्याच्यामध्ये राळ आहे, निंब आहे, याच्यासारखे काही, किंवा रेडीमेड धूपसुद्धा बाजारात भेटतात. तर अशा धूप करून वातावरणामध्ये धूपन चिकित्सा केली तर असे फार काही विकार होणार नाहीत. पुन्हा जर डस्ट वगैरे असेल घरामध्ये तर त्याच्यामुळे ॲलर्जीसारखे विकार वाढत असतात. तर असे होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे की कुठेही डस्ट साठता कामा नये. आणि जर असा त्रास होत असेल तर आहारात हळद याचा वापर जास्तीत जास्त करावा. आयुर्वेदामध्ये हरिद्राखंड नावाचं एक औषध आहे,
की जे हळदीपासून बनलेलं आहे, असं औषधाचं सेवन जर घेतलं तर हे ॲलर्जीचे जे त्रास आहेत ते नक्कीच कमी होऊन जातील. डॉक्टर, आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपण बेसिकली बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये दही घालून लिंबू पिळून काही तो लेप आपण चेहऱ्याला लावतो, तर हे कितपत योग्य आहे त्वचेसाठी? नाही, चांगलं आहे ना, कारण की काय आहे, बेसन पीठ आणि काय म्हणालात तुम्ही, लोणी जे वापरतात तर हे बेसिकली स्क्रब म्हणून कार्य करतं आणि जे काही त्वचेमध्ये खूप छोटे छोटे रोमक उप असतात त्याच्यामध्ये ही घाण साठण्याची प्रक्रिया होते. म्हणजे जर पोल्युशनमध्ये, आता पावसाळ्यात नाही पण इतर वेळेस धूळ वगैरे साठवून आणि त्यातूनच घाम येत असतो, तर हे रोमक उप, घाम आणि डस्ट पार्टिकल असे जेव्हा लॉज होतात तर घाम येण्याचे जे हे आहेत ते बंद होऊन जातात आणि बंद झाल्यामुळे मग तिथे फोडी येणं किंवा खाज येणं असे सगळे प्रकार घडत असतात. तर हे लावल्याने ते त्वचा तिथली क्लीन होत राहते, त्यामुळे करायला काही हरकत नाही. त्वचा सुद्धा निखळ सुद्धा होण्यास मदत होते. निखळ होण्यात फार काही त्याबद्दल माझा काही अनुभव नाही, पण नक्कीच क्लीन होण्यात मदत होते. नक्कीच नक्कीच. पुन्हा एकदा प्रेक्षक आहेत, प्रश्न जाणून घेऊयात आपण. जिया आहेत आपल्याबरोबर मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारता का? विचारा. संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, सोरायसिस बद्दल तुम्ही सांगत होता, कारण की हा गंभीर आजार आपण म्हणू शकतो, कारण की बऱ्याच रुग्णांना झाला असेल आणि त्याचा हा त्रास ते सहन करतायत सोरायसिसचा. सोरायसिसमध्ये मुळात आहाराचा बदल करून घेणं गरजेचं आहे. एक आहार आणि सोरायसिस फ्लेअरअप होण्यासाठी, म्हणजे सोरायसिसचा पेशंट असं असतो की काही काळापर्यंत त्याला काहीच त्रास होत नाही, त्वचा एकदम नॉर्मल होऊन जाते आणि काही कालांतरानंतर पुन्हा अशी फ्लेअरअप होते. तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी जास्तीत जास्त पहिलं प्राधान्य हे आहाराला आणि दुसरं मनाचं संतुलन बनवून ठेवण्यासाठी वेळ दिला पाहिजे. म्हणजे मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये, कारण स्ट्रेस असेल, कामाचा स्ट्रेस असेल, ताण असेल तर त्याच्यामुळे हा वाढतो. आहारामध्ये जास्तीत जास्त मच्छी, लोणचं असे पदार्थ जर असतील तर ते कटाक्षाने टाळले पाहिजेत. ड्रिंक्स जर तुम्ही करत असाल तर ड्रिंकिंग ॲब्सोल्युटली थांबवली पाहिजे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. ड्रिंक्स, नुसतं ड्रिंक्स आणि मच्छी खाणं थांबवल्यानंतर देखील बरेचसा आजार आटोक्यात येतो. बरं डॉक्टर, आता आपल्याला तर माहितीच आहे की व्यसन करूच नये असा आपण नक्कीच सल्ला देऊ, पण व्यसनाने सुद्धा त्वचेवर काही परिणाम होतो? हो, होतात की नाही, कारण व्यसनाचा पहिला इम्पॅक्ट होतो तो लिव्हरवर होतो. आणि लिव्हर हे रक्त शुद्धीकरणाचा एक ऑर्गन आहे, तर त्यामुळे लिव्हरमध्ये जी काही दुष्टी होते त्याच्यामुळे रक्त दूषित होतं आणि त्याच्यानी वेगवेगळे त्वचा विकार होतात. तर हे काही लोकांना कळतं देखील, पण तरी आमच्याकडे असेही रुग्ण येतात की डॉक्टर 2 पॅक रोज मी घेतो, ते बंद करायला सांगू नका, बाकी तुमची औषधं जी द्यायची आहे ती द्या. अशा वेळेस अवघड होऊन जातं, कारण मूळ हेतूच तो आहे, त्याच्यामुळेच हा त्रास होतोय. तर ते बंद करणं कधीही चांगलं आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर. विष्णू आहेत कोल्हापूरहून. तुमचा प्रश्न विचारता का? प्रश्न विचारा तुमचा. संपर्क तुटलेला आहे. डॉक्टर, आपण आपली चर्चा सुरूच ठेवूया. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण चर्चा करतोय त्वचेचे विकार आणि आयुर्वेद या विषयावर. यासंबंधी तुमचेही काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा.